या मिरचीमध्ये साधारण किती हाईस्ट तोडा गेला आतापर्यंत आपला? 150 किलो. 150 किलो. 150 किलो. क्षेत्र किती एवढं? 1 2 3 4 आणि 5 6 7 8 9 10 ते 12 गाल्ले आहे, बरोबर नाही? म्हणजे एक 6-7 गुंठी क्षेत्र असेल ना. साधारण किती तोडे झाले आतापर्यंत मिरचीमध्ये? 3 तोडे झाले. 3 तोडे झालेले. किती यील्ड गेला असेल? 250 किलोच्या म्हणजे कोमेजला नाही कुठं काय नाही, अजूनही ती चमक आहे. कडक माल माल कडक आहे. तोडून बघा, कट्टा यायला पाहिजे. आता हे जर बघितलं बघा, तुटतोय म्हणजे कडकपणा आहे, म्हणजे त्याच्यात लूज नाही, पाणी गर आहे, गरमपणा राहिला नाही आणि कडक पूर्ण आहे गर एकदम. असल्यामुळे पटकन तुटतं. कट्टा आवाज येतो त्याचा. कडक आहे ना माल जेवढा कडक तेवढं त्याचं लाईफ चांगलं. लूज पडला की सोडून जाते. साधारण मिरची लय झाली ते 3 ते 4 दिवस सडते. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. अनिल मारुती चव्हाण, मुक्काम चिमणे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. सर आज आपण आता तुमचा मिरचीचा प्लॉट बघतोय खालचा आणि हा टोटल किती क्षेत्र आहे? 10 गुंठे टोटल, 10-11 गुंठे असेल. 10 गुंठे होईल. आणि ही लागवड कधीची? ही लागवड 25 नोव्हेंबर हे दिवाळीच्या म्हणजे ते टोमॅटो ही दोन्ही एकच वेळची होती. म्हणजे नोव्हेंबर एंडिंगच. म्हणजे तसं पाहिलं तर डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्याचा प्लॉट आहे. 2-2.5 महिने. बरोबर. तर आज जर बघितलं म्हणजे व्हरायटी कोणती आहे मिरचीची? सिजंटा 55-31. सिजंटाची 55-31 व्हरायटी आहे. बरोबर. आज आपण बघितलं का जवळजवळ 2.5-3 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. आता ही जी मिरची बघितली, हिची लांबी वगैरे बघितली, हे बघा ना, साधारण एक हातभर लांबी आहे याची. म्हणजे बरोबर. पूर्ण आपला जो हाताचा पंजा आहे, म्हणजे 8 ते 10 इंचापर्यंत आहे ती. बरोबर. आणि स्ट्रेट आहे बघा ना. स्ट्रेट. सर्वात महत्त्वाचं मिरचीला काय माहिती आहे सर, एका टायमाला फुलं राहणे, जशी याला फुलं दिसतं बरोबर नाही, आणि त्याबरोबर फळ पण आहे, म्हणजे मिरची पण आहे, बरोबर नाही. साधारण किती तोडे झाले आतापर्यंत मिरचीमध्ये? 3 तोडे झाले. 3 तोडे झालेले. किती यील्ड गेला असेल? 250 किलोच्या. याचा तोडा कधी झालेला आहे? काल झाला. झालेला आहे. आणि आता भरपूर माल लागलेला आहे. किती दिवसाआड माल तोडताय? 2 दिवस. आणि पाण्याचं प्रमाण कसं आहे तुमच्याकडे? थोडंसं झाड असं थोडं हे झालेलं आहे, तर पाणी काही कमी पडतंय का? पाणी थोडंसं कमी पडालंय ते, म्हणजे आता मागच्या वेळी थोडासा पाईपांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते झालं. बरं. पण आता आहे. आता म्हणजे ते पाणी कमी असल्यामुळे थोडंसं हे आपल्याला सुकवा आहे. बाकी हे काय आखडलेलं नाही किंवा थ्रिप्सचा अटॅक नाही ते तो मिरचीमध्ये आपण जनरली बघतो की चुडा मुडा वगैरे येतो, पानं गोळा होतात बघा. हम्म. अगदी खालची जरी पानं बघितलं ते तुम्ही, एकदम स्ट्रेट आहे. तर आता ह्या मिरचीला पण आपण काय ट्रीटमेंट केलेली? या मिरचीला पण पूर्ण सगळं एसबीटीच वापरले. बरं. पहिल्यापासून साधारण किती बेस डोस केले असतील? याचे पण 3 डोस झाले. 3 डोस झाले. जसे टोमॅटोला आपण 3 डोस केले त्याच पद्धतीने. ते घेतोय आम्ही सगळं. ओके. आणि ड्रिप ॲप्लिकेशन पण सारखेच चालू आहे. या मिरचीमध्ये साधारण किती हाईस्ट तोडा गेला आतापर्यंत आपला? 150 किलो. 150 किलो. क्षेत्र किती एवढं? 1 2 3 4 आणि 5 6 7 8 9 10 ते 12 गाल्ले आहे, बरोबर नाही? म्हणजे एक 6-7 गुंठी क्षेत्र असेल ना. तेवढेच. 150 किलो माल निघालाय. म्हणजे खूप छान माल गेलाय. आणि अजून काही माल भरपूर आताच चालू झाला. आताच चालू प्लॉट आहे. पहिल्यालाच 150 किलो निघाला. पहिल्या तोड्यामध्ये. बरं. काल आम्ही काय पूर्ण तोडला नाही. हां काल आम्हाला तिकडे जो आमच्यावर थोडा शिल्लक पण होता, हां. त्यामुळे त्यांना जेवढा पाहिजे तेवढाच तोडला. बरं. थोडासा थोडा शिल्लक राहिला काल. राहिलेला आहे. साधारण अजून भरपूर दिवस चालेल, माल पण चांगला निघेल, बरोबर नाही? अजून चालू. अक्सा नाही आहे बघा, कुठंच नाही. आता फुल पण निघते नवीन चांगलं, आणि खाली माल पण चांगला लागलेला आहे, एकदम लांब साईज. आणि हे बघा इथे पूर्ण भरलेलं आहे माल लागतो. पूर्ण झाड जर बघितलं तर पूर्ण भरलेलं आहे, बरोबर का नाही? आज आता किती दिवस पाणी नाही, हे झाडच सांगते हम्म. असं सुकल्यासारखं, पण तरी अजून फुलगळ वगैरे नाही बघा ना झाडात. शायनिंग सोडलेलं नाही. शायनिंग नाही, मिरची मालानी शायनिंग नाही बघा ना. म्हणजे कोमेजला नाही कुठं काय नाही, अजूनही ती चमक आहे. कडक मालावर. माल कडक आहे. तोडून बघा, कट्टा आणि, यायला पाहिजे. आता हे जर बघितलं बघा, तुटतोय म्हणजे कडकपणा आहे, म्हणजे त्याच्यात लूज नाही, पाणी गर आहे, गरमपणा राहिला नाही आणि कडक पूर्ण एकदम. गर असल्यामुळे पटकन तुटतं. कट्टा आवाज येतो त्याचा. कडक आहे ना माल जेवढा कडक
तेवढं त्याचं लाईफ चांगलं. लूज पडला की सोडून जाते. साधारण मिरची लय झाली तर 3 ते 4 दिवस सडते. आणि जनरली जर आपण भाजीपाला गाव म्हणजे मार्केटमधून जर बाजारातून जर मिरची आणली घरी ती लूज पडते आणि सडते, खराब होऊन जाते, काळी पडून जाते डायरेक्ट. तिला फ्रीज मध्ये ठेवल्याशिवाय ऑप्शन नाही. आणि तुम्ही इथं रानात ठेवता 3-3 दिवस, रानातच असते 3-3 दिवस. होय. म्हणजे स्ट्रॉंग मिरची, म्हणजे टिकवण क्षमता खूप चांगली आहे. आणि ही फक्त ऑर्गॅनिक पद्धतीची येऊ शकते लक्षात. SBD मुळे म्हणजे सगळं शक्य झालं असं मला वाटतं. बरोबर. काय रेट जातो आता हा माल मिरची 40 रुपये. जागेवरती? म्हणजे क्वालिटी असल्यामुळं सर, आणि क्वालिटी असल्यामुळं हा माल विकू राहिला आहे सर. मार्केटमध्ये 40 रुपयाला जनरल मिळतो, म्हणजे लोकल मार्केटला 40 रुपये किलो असेल. अशाच आमचा पद्धतीनं फिक्स रेट असल्यामुळे कसं म्हणजे त्या आहे ना आणि जागावरून घेऊन जातो. आम्हाला कुठं जायची गरज नाही, बरोबर. फक्त तोडून द्यायचा बस. इथून रानाच्या बाहेर वजन काढून करून द्यायचं द्यायचा. बस, गाडी इथे त्या घेऊन जातो. घेऊन जाते. म्हणजे का पण हा अनुभव तुम्हाला काय म्हणजे काय शिकवतो? रासायनिक पासून थोडंसं दूर गेलं पाहिजे एवढं मला वाटतं. हं. रासायनिक शेती म्हणजे करण्यात काय फारची मजा वाटत नाही. हं. सेंद्रिय शेती आणि SBD बरोबर जर गेलं तर खरोखर फायदेशीर. आता काही शेतकऱ्यांचा असा पण गैरसमज होईल. तुम्ही मगाशी म्हटले की आम्ही 25-30 दिवसाला बेसल डोस टाकतो. हं. बेसल डोस टाकतो म्हणजे खूप खर्च होतो का काय? त्याचा तुम्हाला खूप खर्च वाटतो का त्या बेसल नाही, त्या रासायनिक मध्ये आणि याच्यामध्ये काय फारसा फरक म्हणजे हे नसला तर रासायनिकचा खर्च हा वाढतोयच. कारण ह्याच्यावर रासायनिक जर आम्ही आधी वापरला असतं त्याच्यावर परत फवारणी वगैरे वाढला असता, तो खर्च वाढला. तो खर्च आमचा वाचलाच ना. बरोबर. त्याच्यावर फवारणी किंवा बाकीचं काय म्हणजे फवारणी तुम्हाला गरजच पडत नाही. गरजच पडत नाही. आज जर मिरचीचं तुम्हाला विचारलं किती रासायनिक फवारणी झाली याच्यावर नाही फवारणी काही नाही. एकही फवारणी फवारणीचं काही नाही. हे लागवडीपासून आज माल चालू लागवडीपासून फक्त होईपर्यंत हेच. फवारणी जी काही रासायनिक फवारणी आम्ही केली ती म्हणजे आमच्या SBDची जी आहे तीच एक. म्हणजे पोषणाच्या असतील किंवा असतील. बरोबर. फ्रूट रासायनिकची फवारणी ह्याच्यावरती काही नाही. जर वाटलं आम्हाला की बाबा थोडं आता वातावरण चेंज झाले किंवा आजूबाजूला काहीतरी कापणी वगैरे झाल्या तर आम्ही आमचंच निमकरण SBDचंच आम्ही वापरतो. प्रिक्युएशन म्हणून तुम्ही ते आधीच हे करा. आता यामध्ये ना एनर्जी असेल. आता झाडाला थंडीच्या दिवसात काय असतं, थोडंसं शॉकमध्ये असतं झाड. थंडी वाढली की झाड थोडंसं सुप्त अवस्थेत जातं. तर यासाठी एनर्जी बुस्टर ड्रीप ॲप्लिकेशन आणि याच्यावरून द्या तुम्ही थोडंसं फवारणीतून. तर काय सांगाल जे आपले महाराष्ट्रभर भाजीपाला उत्पादक शेतकरी, टोमॅटो असतील, मिरची असतील, काकडीचे असतील, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, त्यांनी रासायनिक पासून म्हणजे थोडंसं दूर जाऊन सेंद्रियमध्ये जायला पाहिजेत. SBDवर जर लक्ष दिलं पूर्ण तर त्यांना अजून त्याचा फायदे मिळतील. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या SBDवर थोडंसं हे करून SBDकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं खतं किंवा त्यांचे बाकीचे सगळे जे आहे ते वापरून म्हणजे एक वेळ जर त्यांनी खरोखर त्याचा जर अभ्यास केला बरोबर. तर त्यांना कळेल. की रासायनिकमध्ये काय आणि ह्याच्यात काय आहे. जे मगदूम सरांना वाटलं त्यांनी म्हणजे प्रॅक्टिकली केलं. आम्हाला काय प्रॅक्टिकली तेवढं नाही कळलं, पण याच वर्षी आम्ही आल्यामुळे सुरुवात झाली आमची. पण आज कॉन्फिडन्स आज कॉन्फिडन्स वाढला आमचा. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही याच्यापेक्षा जास्त क्षेत्र तुम्ही भाजीपाल्याचं करू शकता. नाही करू शकता, नाही करायचंच आहे. बरोबर आहे. करायचंच आहे. सुरुवात आहे करा 20 गुंठ्यापासून केली. आज यांचं 2.5 एकरापर्यंत केली प्लांटेशन. आता हार्वेस्टिंग चालू झाले. आणि तुम्हाला संपूर्ण हे जे मार्गदर्शन आहे भाजीपाला पिकातलं मगदूम साहेब देतात. मगदूम साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. तर तुमचा एक म्हणजे शॉपचं नाव सांगा आणि तुमचा फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव दिग्विजय मगदूम, राहणार बामणी. बामणीमध्ये शॉप आहे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 7875 1650 48. आता थोड्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही जर पूर्ण क्षमतेने शेड्यूलनुसार जर वापर केला तर त्या थोड्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही चांगलं उत्पादन चांगलं घेऊ शकता. उत्पादन घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आणि कमी भांडवलाशिवाय. कमी झालं. बरोबर आहे. आणि हाच अनुभव तुम्हाला पुढं तुमचं क्षेत्र वाढवण्यासाठी तो कामी पडणार आहे. बरोबर. खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद. धन्यवाद.